नमो नमः। संस्कृतानुरागी श्रोतारः नमो नमः। इयं वाणी माधवी। सम्प्रति जगद्गुरु कृष्णविषये किञ्चित् वक्तुमिच्छामि। साधूनां परित्राणाय धर्मसंस्थापनार्थाय परं ब्रह्म नारायण आख्यं देवक्यां वसुदेवान् मानवरूपेण किल सम्बभूव। कंसादिदुष्टदमनं तेन कृतं, किन्तु तस्य मुख्यं कार्यं किम् इति चेत् गीता उपदेशात्मकम्। अत एव स योगेश्वर इति भगवान् इति जगद्गुरु इति च भक्तैः भण्यते। कविपुङ्गवैः रुक्मिणीवल्लभ इति राधाप्रिय इति सत्यभामाकान्त इति स्तुतः। महाभारते पार्थसारथी इति दर्शितः। सर्वेषां शिष्टानां प्रियः कृष्णः सर्वत्र भारतवर्षे अद्य आराध्यते। यथा मथुरायां तथा द्वारकायां, यथा वङ्गदेशे तथा केरलदेशे। भारतीया वयं किमपि कार्यं कृत्वा अन्ते श्रीकृष्णार्पणमस्तु इति तस्मै परमात्मने अर्पयामः। विष्णोः अन्ये अवताराः सन्ति, तथापि कृष्णः परिपूर्ण अवतारः। सर्वैश्च वेदैः अहमेव वेद्यः इति तेन एव घोषितम्। देवकीतनयः, यशोदापालितः नन्दगोपकुमारः श्रीकृष्णः अद्य प्रसन्नः सर्वान् शिष्टान् रक्षतु। अधुना एकं गीतं शृणोतु। संस्कृतस्य सेवनं संस्कृताय जीवनं लोकहितसमृद्धये भवतु तनुसमर्पणम्। कार्यगौरवं स्मरन् विघ्नवारिधिं तरन् लक्ष्यसिद्धिमक्षिसात् करोमि सोद्यमस्वयं। यावदेति संस्कृतं प्रतिजनं गृहं गृहं तावदविरता गतिस्तावदनुपदं पदं। संस्कृतस्य सेवनं संस्कृताय जीवनं लोकहितसमृद्धये भवतु तनुसमर्पणम्। कामयेन सम्पदं भोगसाधनं सुखं किञ्चिदन्यदाद्रिये विना न संस्कृतोन्नितं। गौरवास्पदं पदं नेतुमद्य संस्कृतं बद्धकटिरुयं जनो निधाय जीवनं पणं। संस्कृतस्य सेवनं संस्कृताय जीवनं लोकहितसमृद्धये भवतु तनुसमर्पणम्। भाषिता च वागियं भाषिता भवेद्ध्रुवं भाष्यमाणतां समेत्य राजतां पुनश्चिरम्। भरतभूमिभूषणं सर्ववाग्विभूषणं संस्कृतिप्रवाहकं संस्कृतं विराजतां। संस्कृतस्य सेवनं संस्कृताय जीवनं लोकहितसमृद्धये भवतु तनुसमर्पणं भवतु तनुसमर्पणम्। अधुना श्रीसमर्थस्वामी विषयकम् एका कथा श्रावयामि। कथायाः नाम शिष्योत्तमः उद्धवः। श्रीसमर्थः अनेकान् कीर्तनकारान् निर्मात्। ये शिष्याः सुष्ठु कीर्तनं कुर्वन्ति स्म, तेषां कीर्तनं चाफलग्रामे श्रीरामस्य पुरतः भवति स्म। एवं विधे कीर्तने श्रीसमर्थस्य उपस्थितिः भवति स्म। कीर्तनसमये रामम् उभयतः सेवकौ भवतः स्म। तौ रामाय चामरेण वायु यच्छन्तौ भवतः स्म। कीर्तनकारः मारुतेः सकाशे तिष्ठति स्म। श्रोतारः श्रीरामचरणकमलयोः सकाशे उपविशन्ति स्म। मण्डपः श्रोतृभिः व्याप्तः भवति स्म। मृदङ्गः, तालकः, स्वरन्धरा इत्यादीनि वाद्यानि कीर्तनस्य मधुरतां वर्धयन्ति स्म। कदाचित् उद्धवस्वामिनः कीर्तनम् आसीत्।
कीर्तनाय श्रीसमर्थः अपि उपस्थितः आसीत्। उद्धवः श्रीसमर्थस्य आद्यः शिष्यः आसीत्। उद्धवस्वामिनः व्यासङ्गः महान् आसीत्। कीर्तनं परमानन्दं प्राप्नोत्। सर्वे श्रोतारः भक्तिरसेन भावपूर्णाः जाताः। उद्धवस्वामी पादयोः वाले संस्थाप्य नृत्यं कुर्वाणः आसीत्। कीर्तनसमये श्रीसमर्थः जवेन उद्धवस्वामिनः सकाशम् आगत्य दृष्टवान् यत् श्रीदासमारुतिः हस्ते झल्लर्यौ स्वीकृत्य नृत्यन् अस्ति इति। श्रीदासमारुति उद्धवयोः नर्तनकाले 3-4 सङ्घट्टनं जातम्। तस्मात् श्रीहनुमतः शरीरस्य सिन्दूरम् उद्धवस्वामिनः वस्त्रे संलग्नं भवति। एतस्याः घटनायाः परं श्रीसमर्थः उद्धवस्वामिनम् आदिशत् यत् त्वम् अद्य आरभ्य काषायवस्त्रं परिधर इति। कदाचित् श्रीसमर्थः उद्धवं परीक्षितवान्। श्रीसमर्थः उद्धवम् अवदत्, अये उद्धव, पिपासा मां बाधते, किञ्चित् जलम् आनय इति। उद्धवे जलं स्वीकृत्य आगते सति एव श्रीसमर्थः अश्वम् आरुह्य यथेच्छम् अश्वं चाफलस्य वनं प्रति नयन् आसीत्। स जलकलशः उद्धवः अपि श्रीसमर्थेन सह तावत् धावन् आसीत्। अन्ते श्रीसमर्थः एकस्य वृक्षस्य अधः स्थित्वा प्रेम्णा उद्धवम् आलिङ्गत्। एषा कथा। अशी ही कथा आहे। कल्याणाच्या तर आपण अनेक कथा पाहिल्या, तशीच ही उद्धव स्वामींची कथा आहे. श्री समर्थांनी अनेक कीर्तनकार तयार केले आणि ज्यांचं कीर्तन उत्तम असेल त्यांना चाफळच्या उत्सवामध्ये राम मंदिरामध्ये रामाच्या समोर कीर्तन करण्याची संधी मिळत असे. असंच एकदा उद्धवाचं कीर्तन होतं. मृदंग होते, टाळ होते, पेटी होती. या सगळ्या वाद्यांमुळे त्या कीर्तनाची शोभा अगदी वाढली होती. असंच एक समर्थ तर तिथे उपस्थित होतेच आणि उद्धव स्वामींचा व्यासंगही फार मोठा होता. कीर्तनामध्ये अतिशय आनंद निर्माण झाला होता. सगळे श्रोते अगदी भावरसात डुंबून निघत होते. तेव्हा उद्धव स्वामींनी पायामध्ये आपल्या घुंगरू बांधले, ते वाळे घातले होते आणि ते नाचत होते कीर्तन करताना. असंच समर्थ एकदा उद्धवाच्या जवळ गेले आणि त्यांनी पाहिलं तर जणू काही त्या दास मारुती जो मंदिरात होता त्याच्या हातामध्ये झांजा होता आणि तोही नाचायला लागला होता. आणि हा नाचता नाचता 2-3दा त्यांची आणि उद्धव स्वामींची भेट झाली. आणि थोड्या वेळाने पाहिलं तर मारुतीच्या अंगावरचा जो शेंदूर होता तो उद्धव स्वामींच्या कपड्यांना लागला होता, वस्त्रांना लागला होता. आणि मग तेव्हा समर्थांनी उद्धव स्वामींना सांगितलं की हा मारुतीचाच आदेश आहे आणि आजपासून तुम्ही भगवी वस्त्र परिधान करा. श्री समर्थ उद्धवाचीही परीक्षा घ्यायचे. एकदा असे समर्थ बसले असताना अचानकच ते म्हणाले की मला खूप तहान लागली, जरा पाणी आण रे उद्धवा. उद्धव पाणी घेऊन येतोय, घड्यामध्ये पाणी घेऊन येतोय, तोपर्यंत समर्थ घोड्यावर बसले आणि चाफळच्या जवळ जे अरण्य होतं त्या अरण्यात निघून गेले. आणि पाण्याने भरलेला घडा घेऊन उद्धव आपला त्यांच्या मागे धावतोय धावतोय धावतोय. जेवढा वेळ तो घोडा पळत होता तेवढा वेळ तो पाण्याने भरलेला घडा घेऊन उद्धव तिथे धावत होता. आणि शेवटी जेव्हा घोडा थांबला तेव्हा त्यांनी त्या घड्यातलं पाणी समर्थांना दिलं आणि समर्थांनी अतिशय प्रेमाने उद्धवाला आलिंगन दिलेलं आहे. अशी ही उद्धवाची परीक्षा घेतली आहे. आणि उद्धव आणि मारुतीचं कसं नातं होतं, शेंदूर कसा लागला, ही अतिशय रमणीय अशी कथा आहे. आता आपण भर्तृहरीचा एक श्लोक बघूया. भर्तृहरी काय म्हणतोय? दाक्षिण्यं स्वजने दया परजने शाठ्यं सदा दुर्जने प्रीतिः साधुजने नयो नृपजने विद्वज्जनेष्वार्जवं शौर्यं शत्रुजने क्षमा गुरुजने नारीजने धूर्तता ये चैवं पुरुषाः कलासु कुशलास् तेषैव लोका स्थितिः. आप्तस्वकीयांच्या ठाई काय, आता वेगवेगळ्या
आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि त्या वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या प्रकाराने आचरण करावं लागतं. कसं आचरण करायचं? तर जिथे आप्तस्वकीय आपले नातेवाईक असतील तिथे दाक्षिण्य, दक्षता बाळगली पाहिजे. परजने दया म्हणजे आश्रितांवर दया, दुर्जनांविषयी शठपणा म्हणजे जसं समर्थाने म्हणलंय की शठासी असावे शठ, खटासी महाखट, असं वागायला पाहिजे. दुर्जनांविषयी शठपणा म्हणजे लबाडी सुद्धा करता आली पाहिजे. उत्तम लोकांशी मात्र नीतीपूर्ण आचरता आलं पाहिजे. राजाबरोबर वागताना नेहमी नम्रता असावी. विद्वानांशी वागताना नेहमी सरळपणा असावा. शत्रुपाशी वागताना शौर्य असावं. श्रेष्ठांविषयी वागताना सहिष्णुता असावी. स्त्रियांपाशी वागताना धूर्तता असावी. याप्रमाणे व्यवहार कला निपुण असणाऱ्यांच्या ठाईच लोकांची उत्तम स्थिती अवलंबून असते, असं भर्तृहरी म्हणतो. आणि वामन पंडित समश्लोकामध्ये काय म्हणतात? आप्तांची बहुभीड सेवकजनी, कारुण्य विद्वज्जनी, निष्कापट्य शठत्व दुर्जनजनी, संतोषकी सज्जनी, डंका शत्रुजनी, क्षमा गुरुजनी, नारीजनी धूर्तता, ज्याची हे स्थिती ज्या परीस असती, ते शहाणे तत्वता. असा समश्लोकी वामन पंडितांचा श्लोक आहे. अत्र वयं विरमामः. जय जय रघुवीर समर्थ.